माई जुना आहे तो. काही मिळालं? नाही. निघायचं? हा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळालंय का? नाही ना? चलायचं का मग? काय? चला. या अजून एक खोली आमच्या घराला, तीही दाखवते. तुम्ही तपास सुरू करा. इन्स्पेक्टर साहेब एक मिनिट. माई काय चाललंय? आपल्या घरात चोरी झाली आहे आणि हे घरातच शोधत आहे. चोर चोरी करून गेल्यानंतर घरात पुरावे ठेवून जाणार आहे का? त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते त्यांना करू दे दिनकर. तुम्ही तपास सुरू करा. हे कसे काय? काय प्रकार आहे हा? कमालच आहे. हे देवा. नाही, हे आमचे नाही. हे हे खोटे कडे आहेत. नाही, हे माझे नाही आहेत. आपल्या इथे काय कसे? हे काय रे परमेश्वरा, काय प्रकार आहे हा? कमालच आहे. म्हणजे बघा इन्स्पेक्टर साहेब, जो चोर तिजोरीमध्ये खोटे खडे ठेवू शकतो तो माझ्या कपाटात सुद्धा ठेवू शकतो की. मॅडम ही शेवटची रूम होती ना? हो. मॅडम आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्हाला तपास करावा लागेल. तुमच्या वॉचमॅनला भेटावं लागेल. जरूर. हवालदार हे सगळं घ्या. आता काय करायचं? हे खाडगे आणि कपल जर का हनीमूनला गेले असतील ना, तर यांची केस मी चालवायला घेणारच नाही. काय केस चालवायला घेतली आणि मी तोंड घशी पडलो तर काय करू? आयडिया.
फोन करून चेक करतो ते हनीमूनला गेलेत का नाही. गाडी दे साहेब उचला. अरे काय राव, हे फोन उचलत नाहीत म्हणजे हे खरंच हनीमूनला गेलेत. काय अजब जोडी आहे, काय गजब कपल आहे. अरे ज्यांनी डिवोर्स घ्यायला नकोय ते डिवोर्स घ्यायच्या मागे लागलेत. अरे आणि ज्यांनी डिवोर्स घ्यायला पाहिजे त्यांनी वेळेवर घेतला नसल्यामुळे या मनमोहिनीच्या मोहपाशामध्ये मी अडकून राहिलोय. हॅलो मनमोहिनी, काय झालं, कशा करता केलास फोन? काय वॉशिंग मशीन मध्ये मांजर अडकलंय? नाही नाही, याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. ती मांजर जर का बाहेर यावी असं वाटत असेल ना, तू एक काम कर, वॉशिंग मशीनच्या बाहेर असं बसून बोक्यासारखं म्याव म्याव कर, म्हणजे ती येईल. तू चालेल, ठेवतो फोन. अरे देवा, कधी करणार माझा डिवोर्स यार. माई नका ना असं आमच्याकडे बघू. काय नाही केलं, खरंच सांगते, काही नाही केलेलं माई. आम्ही कशाला हो बोला ना माई. माई मला एक सांग, जो माणूस तिजोरीमध्ये खोटे खडे ठेवू शकतो तो माणूस आमच्या कपाटात सुद्धा खोटे खडे ठेवू शकतो की? तेच तर म्हणायचंय मला, समजायला खूप सोपं आहे. त्यांनी तिजोरी उघडली, जो कोण चोर होता त्यांनी तिजोरी उघडली, त्यातले खरे खडे काढले, ते जिजींचे तोडे ढापले आणि त्या जागी खोटे खडे ठेवले आणि आमच्याही खोलीत आणून खोटे खडे ठेवले आमच्यावर आळ यावा म्हणून. नाही पण मला एक कळत नाहीये माई, की कुलूपही न तोडता तिजोरी उघडली कशी? याचा अर्थ तिजोरी किल्लीनीच उघडली गेली, असली किंवा नकली. हा आणि असली किल्ल्या तर अण्णांकडे असतात ना, म्हणजे अण्णांनी माई अहो मी एक असं साधारण एक अंदाज घेते, तपासून बघते मी. तेच म्हणायचंय मला की आपल्या घरातलं असं कोणी करणंच शक्य नाही. हो, पण ज्याने कोणी केलंय त्याला संधी तर मिळाली ना. हा मग तो संधी तू बाहेरचा असणार, बाहेरच्यानीच केलंय. मग बाहेरचा कोण आला होता तर आहे मनोहर पंत आले होते, हे अमृताचे काका तेच आले होते. मला तर त्यांच्या नजरेत हाव सुद्धा दिसली माई. आणि शिवाय त्यांना आपल्या घरातली खडानखडा माहिती पण आहे. माई हे सगळं ऐश्वर्य आम्ही कधीपासून बघतो, आम्ही त्याचा आनंद पण घेतो. हे बघितलं नाही कोणी, मनोहर पंतांनी. त्यांचे डोळे दिपलेत ना. माझी ना तुम्हाला एक विनंती आहे माई, तुम्ही ना जरा खडसावून विचारा बघू त्या अमृताला. अगं तू कशाला आलीस इकडे? मोठी माणसं बोलतायत ना. आणि मी सांगून आले होते ना की लहानांनी इथे येऊ नका म्हणून, तरी मुद्दामून आलीस ना इकडे. काय अण्णा जागे झाले हे सांगायला आले होते मी माई. ठीक आहे माई. बघितलं, ऐकत नाही ती, माईंचं काहीही ऐकत नाही. वसुधा, मी जेवणाचं बघते.
काय बनवायचं माई? मृदुला आणि तू काय ते ठरवाच काय करायचं ते. जोपर्यंत जिजींचे तोडे मिळत नाहीत तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. माई मी जेवणार नाही. माई कोणीही मध्ये बोलू नका. हे मी मुद्दाम नाही करत आहे. माझे संस्कार मला करायला भाग पडतायत. खूप प्रेमाने दिले होते जिजींनी मला ते तोड. त्यांच्या कसोटीला मी उतरले होते म्हणून. मोठी जबाबदारी होती माझ्यावर. पण चूक माझ्याकडूनच झाली. आणि ह्या घरात ज्याची चूक असते त्याला शिक्षाही मिळतेच. त्यामुळे माझी मलाच मी शिक्षा करून घेणार आहे. त्यात कोणीही अडथळा निर्माण करू नका. कोणीही. आणि तुम्ही दोघं विषय अजूनही संपलेला नाही. मला तर वाटतं माईंचा सगळा संशय आपल्यावरच आहे. पण जिजींनी तुम्हाला दिलेले तोडे गेले हे जीवाला लागलंय. असं कधी आधी झालं नव्हतं. अण्णा प्लीज त्याची काळजी करू नका. तुम्हाला आरामाची गरज आहे. चिंता सोडा प्लीज. आणि सापडतील तोडे. तुम्ही आता कसलाही विचार करू नका. आराम करा. चल झोप आता. शर्मिष्ठा माई सूप पिऊन मग करू दे का आराम. नाही म्हणजे शक्ती येईल त्यांना. माई काकूंनीच सांगितलं होतं अमृताला सूप करायला. म्हणजे अमृताच्या हातच्या सुपाने अण्णांच्या तोंडाला चव येते ना. शर्मिष्ठा अण्णांना सूप दे. पाणी दे पटकन त्यांना. अण्णा हात फिरव बघू पाठीवरून त्यांच्या. हो माई. आणि काही बोलू नका. चला सगळे बाहेर जा. अण्णांना त्रास होतोय आणि त्यांना त्रास झाला की मलाही त्याचा त्रास होतोय. चला. अण्णा
मी काहीही करून जिजींचे तोडे शोधून काढेन आणि ते चोरणारा चोर सुद्धा. शुभम भवतु. तुम्हाला वाटतंय ना तसं, मग तसंच होईल. काय झालं माई? काही चुकलं का माझं? तुझं कुठे कधी काही चुकतं? चुका फक्त आमच्याकडून होतात. कारण या घरात तूच एकटी शहाणी आहेस, हुशार आहेस, हो ना? कुठल्या जोरावर तू अण्णांना सांगितलंस ग की मी चोराला पकडून दाखवते, तोडे शोधून दाखवते म्हणून? कुठल्या जोरावर? पोलिसांपेक्षा तू जास्त हुशार आहेस. आणि हीच तुझी गोष्ट मला आवडत नाही. प्रत्येक वेळी पुढे पुढे करायचं, सगळ्यांकडून श्रेय मिळवायचं, सहानुभूती मिळवायची, हे बरोबर तुला जमतं. कुठून सांगितलंस तू आणि कसे शोधून दाखवणार आहेस? आणि अशा थाटात तू अण्णांना सांगितलंस की जणू काही तुला ठाऊकच आहे मी तोडे कुठे ते. असं काहीतरी आणू नका ना माई मनात. हो, अण्णांची तब्येत मला बघवली नाही. म्हणजे खोटा दिलासा दिलास त्यांना. आत्ताच्या आत्ता जाऊन अण्णांना सांग, भावनेच्या भरात मी तुम्हाला हे सांगितलं की मी तोडे शोधून दाखवेन, चोराला पकडून दाखवेन, पण माझ्याच्याने हे जमणार नाही, मला हे झेपणार नाही. अगं तुझ्या शब्दाखातर आस लावून बसतील ते आणि दुप्पट त्रास होईल त्यांना. कळतंय का तुला अमृता? आई, माझ्या प्रत्येक बोलण्याचा विपरीत अर्थ निघतो, हे दुर्दैव आहे माझं. पण माई, मनापासून सांगते, मी जिजींचे तोडे शोधून काढेन. माझं मन मला सांगतंय, कसं ते माहिती नाही, पण मी शोधून काढेन आणि शोधायलाच हवेत. कारण जर मी शोधले नाही, तुम्ही जेवणार नाही. इतकी काळजी वाटते तुला माझी गाडग्यांच्या इब्रतीची? ठीक आहे, येत्या 4 दिवसात मला ते तोडे शोधून दाखव. आणि तेव्हा मी म्हणेन की गाडग्यांची सून या शब्दाचा खरा अर्थ तुला उमगला. फक्त 4 दिवस.